Hello everyone. We were dealing with the unit homogeneous and economic for peace. In this lesson, up to now we have seen about a brief information about Muhammad Yunus, who was a scholar, professor in somewhere in America, where he when he returned in 1972 to Bangladesh, and he wanted to contribute for the development of the common man. देशातली गरिबी वगैरे सर्व बघून त्यांनी असा विचार केला का देशाच्या प्रगतीला कुठला तरी हातभार आपण लावा, म्हणून ते भारतात आले, सॉरी बांगलादेशमध्ये आले. अँड वेअर ही स्टार्टेड अ मायक्रो फायनान्स सिस्टम, एक छोट्या स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याची स्कीम त्यांनी सुरुवात केली. लेट अस हॅव देन ही हॅज एन एक्सप्लेनेशन अबाउट सुफिया खातून, अ वुमन. एका महिलेला त्याने पैसे उसने दिले होते आणि त्या महिलेने ते पैसे पुन्हा जेव्हा त्यांना परत आणून दिले, त्यातून त्यांच्या मनामध्ये कन्सेप्ट स्ट्राईक झाला. अ कन्सेप्ट स्ट्राइक्स हिज माइंड. दिस कॅन लीड टू अ रिव्होल्युशन इफ दिस इज टू बी डन इन अ मॅसिव्ह स्केल. हे पैसे लेंडिंग कोणाला छोट्या स्वरूपाची आर्थिक मदत उभी करून दिली महिलांना विशेष करून, तर एक मोठा कायापालट त्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक जीवनात होऊ शकतो असं मोहम्मद युनिस यांना वाटलं. अँड देन युनिस पोएटिकली डिस्क्राइब व्हॉट हॅपन. This led to the establishment of innovative group lending system where staggered collateral interest-free loans were made to group members who were collectively responsible for repayment. एक ग्रुप म्हणजे महिलांचा जसा बचत गट आपल्याकडे असतो, एका ग्रुपवर लोन द्यायचं, 25 महिलांचा ग्रुप बनवायचा आणि त्यांना त्यांचं कर्ज द्यायचं. त्यांना ते कर्ज दिल्यानंतर त्या सगळ्या महिला, ऑल द वुमेन्स विल बी रिस्पॉन्सिबल ऑन द रिटर्निंग ऑफ द लोन. ते कर्ज पुन्हा भरण्याची जबाबदारी सगळ्या महिलांची. नाव ऑन द फर्स्ट टाइम वुमेन वेअर रिस्पॉन्सिबल फॉर डुईंग समथिंग. महिलांना कुठेतरी पहिल्यांदा जबाबदारी देण्यात आली आणि ह्या जबाबदारी देण्याच्या प्रक्रियेमधून दे गेट सिरियस, दे गेट ऍक्टिव्हेट. त्या महिला ऍक्टिव्हेट झाल्या, त्यांनी काहीतरी काम, सूक्ष्म स्वरूपाचे काम सुरू केले आणि रिपेमेंट पण सुरू केलं. द ग्रामीण बँक वॉज फॉर्मली फाउंडेड इन 1976. 76 साली ग्रामीण बँकेची सुरुवात झाली. अँड ओन इट्स बॉरोवर्स. What was astounding was the success organization was strict banking terms. Grameen initial repayment rates were comparable to the most conservative of the large global banks. What was distinctly unusual for its facilitate 95% were women who own less than half of acre of land. See, 95% of the women were the owner of the bank. त्या बँकेचे शेअर होल्डर हा 95% महिला होता. आणि अतिशय छोट्या स्वरूपात सुरू झालेली बँक, it revolutionized the concept of the Bangladesh economy. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठं स्ट्रेंथ बूस्ट या छोट्याशा पावलाने मिळालं. स्मॉल आयडिया स्ट्राइक्स, जेव्हा एखादी अशी छोटी कल्पना स्ट्राइक्स होते तेव्हा एक मोठं रिव्होल्युशन होत असतं. अँड सेम थिंग इज हॅपन विथ द इकॉनॉमिक ऑफ द बांगलादेश. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत हा एक मैलाचा दगड ठरलेला आहे. The formation of group borrowers Grameen funds become a way empower women. याने महिला सक्षम झाल्या, एम्पावर, सक्षमीकरण झालं महिलांचं. They become some responsible elements in the society. Being able to borrow and have their own enterprises for income led to greater agency among women. महिलांमध्ये एक प्रचंड मोठी एजन्सी सुरुवात झाली. And children and asset builders, hardcore, poor households at the same time they were improved. सगळं इम्प्रूव्ह झालं. काही रिलिजियस असतात, धार्मिक महिलांना असं येऊ शकत नाही, त्या ओपन होऊ शकत नाही. ओपन म्हणजे त्या अशा समाजातल्या एक महत्वाचा घटक बनू शकत नाही. दिस इज व्हेरी रॉंग. लेट मी टेल यू. भारतात फार आता आपल्याकडे हे कन्झर्वेटिव्ह खूप वाढलेलं आहे. भारतामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेल्या, पाकिस्तानमध्ये बेनजीर भुट्टो पंतप्रधान होऊन गेलेल्या, बांगलादेशमध्ये हसीना ज्या आहेत, हसीना शेख, ह्या अनेक वर्षांपासून देशाच्या पंतप्रधान आहेत. दिस शुड बी कीप्ड असाइड. हे कन्झर्वेटिव्ह जो ॲटिट्यूड आहे हा बाजूला ठेवला गेला पाहिजे. आणि हेच यातून मेसेज. द ग्रामीण बँक वेंट फर्दर दॅन प्रमोटिंग फायनान्शियल अँड इंडिव्हिज्युअल एम्पॉवरमेंट. इट हॅड डिलिबरेट इंटेन्शन टू रेज सोशल कॉन्शियसनेस. मेनी सेट ग्रामीण ॲज ए हेल्प बिल्ड रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अमॉंग द रुरल वुमेन अँड द बँकर्स. महिलांनी बँकेत जाणं तसं दुर्मिळ योग, बट द वुमेन फाउंडेड दिस बँक. महिला जास्तीत जास्त ज्या महिला होत्या या बँकेच्या मूलभूत घटक झाल्या. दे बिकम द शेअर होल्डर्स ऑफ दिस बँक. या बँकेचे मुख्य शेअर होल्डर ह्या महिला होत्या आणि त्यामुळे त्यांचं एक अटॅचमेंट तयार झालं की दिस इज माय बँक, ही माझी बँक आहे. दिस बँक इज हेल्पिंग मी.
ही बँक मला मदत करते. सो दॅट इज व्हॉट हॅपनिंग. दिस इज व्हॉट हॅज बीन चेंजिंग द टाइप अँड लाईफस्टाईल ऑफ द रुरल और पुअर वुमन. The World Bank has experimented the poverty elevation for decades now, but it funds many schemes incorporating microcredit both in Bangladesh and around the globe. आता ह्यांचं हे आयडियल मॉडेल घेतलंय जगात. त्याच्या अगोदर एक मेसेज आहे. द सक्सेस ऑफ ग्रामीण वॉज रिप्लिकेटेड इन रुरल आर्कडास व्हेन बिल क्लिंटन वॉज गव्हर्नर. सिन्स द 1970 द मायक्रोक्रेडिट आयडिया ओरिजिनेटेड इन ग्रामीण बँक हॅज बीन यूज्ड एव्हरीवेअर. बघा, पूर्ण जगाच्या वर्ल्ड बँकने ही मायक्रोक्रेडिट सिस्टीम अडॉप्ट केली. भारतात सुद्धा आता हे बचत गट वगैरे काय, दिस हॅज कम फ्रॉम बांगलादेश. बांगलादेश सारख्या एका छोट्याशा देशामधून मोहम्मद युनिस यांच्या मनातून आलेला हा कन्सेप्ट आहे. व्हॉट दिस मायक्रोक्रेडिट हॅज ब्रॉट. मायक्रोक्रेडिटने काय झालं, महिला सक्षमीकरण झालं. महिला काय असतात, थोडा सिरियस असतात. पैसे आले ना ते प्रॉपर युटिलायझेशन करतात महिला. आर यू गेटिंग इट. मुलांचं शिक्षणाला त्यांचा प्रेफरन्स असतो, मुलींच्या लग्नाला त्यांचा प्रेफरन्स असतो. तो जो मनी आहे तो प्रॉपर तिथंच वापरला जातो. दे डोंट हॅव एनी ऑल काइंड ऑफ अदर ऍडिक्शन सो दॅट दे कॅन स्पेंड देअर. त्यांना इतर बाकीचे व्यसन वगैरे नसतात जिथे ते पैसे खर्च करतात. ग्रामीण हॅज मूव्ड टू द अदर एरियाज बाय प्रोव्हाइडिंग हाऊसिंग लोन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रुरल वुमेन एंटरप्राइजप्रिनर्स थ्रू द मोबाईल टेलिफोन, इंट्रोड्युसिंग पेन्शन स्कीम अँड रिवाइविंग प्रोडक्शन ऑफ मार्केटिंग हँडलूम्स थ्रू इंट्रोडक्शन ऑफ ग्रामीण चेक. ऑल दिस इज बीन रिव्होल्युशनलाइज. ती अतिशय छोट्या जागेत सुरू झालेली ग्रामीण बँक पूर्ण बांगलादेश भर पसरली आणि सगळ्या प्रकारचं हाऊसिंग फायनान्स, घरासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. एंटरप्रिनर्स, उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. दिस इज व्हॉट हॅज बीन चेंजिंग द लाईफ ऑफ बांगलादेश इन कॉमन मॅन. मोहम्मद युनिस अँड इकॉनॉमिक फॉर पीस. आता यातून पीस कुठे आहे, जिथं आर्थिक सोबत आहे तिथं मनशांती आहे, समाधान आहे. म्हणून पीस. पीस म्हणजे शांतता. आर यू गेटिंग इट. Mohammad Yunus knack the finding and applying the right business idea for the rural Bangladesh is what makes him remarkable development economics. आणि म्हणून तो एक अतिशय मोठ्या दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून उदयाला आले. Indeed, Yunus program for elevating poverty could equally have won him 2006 Nobel Prize in Economics as banks tighten their credit in privatized world, increasing poverty, misery, crime in process. Microcredit, NGO and peacemakers will have to do their job. व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रामीण बँकेने एक आयडियल, एक आदर्श, एक सिम्बॉल ठेवलेला आहे टू द ऑल द बँक्स इन द वर्ल्ड. सगळ्या बँकेसमोर हाऊ युअर फायनान्स स्कीम शुड बी, हाऊ इट शुड लिव्ह द सोसायटी. फक्त श्रीमंतांना धनदानक्यांना कर्ज देऊन उपयोग होणार नाही, मग ते पळून जातात. जे कष्टकरू आहे, जे गरजू आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, म्हणजे त्याचं रिपेमेंट पण होतं, प्लस त्यांच्या आर्थिक सुधारणा पण होती, त्यांचं लाईफस्टाईल हे इम्प्रूव्ह पण होतं. And job make sure the violence of the starvation and poverty is not perpetuated by global governments who have now all agreed to live by the function code of neoliberalism. And in this way, in this unit, we have seen the message that this is like a globalization. एक जागतिकीकरणाचा एक मोठा पाया मोहम्मद युनिस यांनी त्यांच्या एका एक्सपेरिमेंट मधून रचलेला आहे. This is the end of the unit. Now only 2 students have sent me homework. फक्त 2च मुलांनी मला होमवर्क पाठवले आहे. आता आपले 4 युनिट आणि 2 पोएट्री म्हणजे असे 6 युनिट आपले कंप्लीट झालेले आहे. ओनली 3 युनिट्स ऑफ युअर सिलेबस इज रिमेनिंग. फक्त 3 युनिट आपल्या सिलेबसचे राहिलेले आहे. येत्या आठवड्यात मी ते पूर्ण करणार आहे. ह्याच इन दिस वीक आय विल कम्प्लीट ऑल द सिलेबस. सर्व सिलेबस मी वेळेत कम्प्लीट करणार आहे. नाव इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सेंड मी अ होमवर्क. होमवर्क आला नाही तर त्याला इंटरनलचे मार्क्स मला देता येणार नाही. आय डोंट हॅव अदर ऑप्शन. माझ्याकडे इतर ऑप्शन नाही. Because of this telephonic or online education system, I cannot have a direct interaction with you, but it is your responsibility to complete the syllabus and submit or send that syllabus to me on my personal account. Okay? Thank you.